कारण भले तुम्ही 4 बक्षीस दिला काहीतरी झाला, पण श्रोतेवर्ग जो भांडून पडेल म्हणजे अगदी कोकणात दिल्यासारखं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यात माझ्या. त्यामुळे भांडून या नाव ऐकल्यानंच मला वाटतं मोठे पैसे काही किती सांगत नाही कधी मंडळ भरपूर पैसे देतात ती वेगळी गोष्ट बुवा. पण आज काय बुवांच्या इलाक्यात दिलेलं आहे. त्यामुळे बुवा माझ्यावर किती प्रेम करतात त्या बुवा आज दिसून येईल. त्यामुळे आज माझा काय भांडवल आणलेलं नाही आणि भांडवल मी दिलेलं नाही आणि बुवा जर जोडीत असले तर भांडण्याचा विषय नसता मजा येता भजन करण्यासाठी. कारण भजनी बुवा म्हटल्यावर आज बुवांचे अनेक शिष्य या ठिकाणी भांडूप नगरीमध्ये आहेत. बुवा आज तुमचे सगळे शिष्य वरती बसले कारण जागा अपुरी आहे, पण खाली जे काय काय शिष्य बसले ते खालून तुमचा साक्षात्कार करतात तुमचे बसवतो तुमचा शिष्य म्हणजे नोटेशन पुरातनी तुमच्या बसून म्हटला त्यामुळे पुढच्या वेळी त्याच्यावरती चान्स देखील द्यावा. सुरुवात करतो संतोषजी शेवटचे या ठिकाणी उपस्थित तुमचे मनपूर्वक आभार मानतो. कारण मंडळी खरंय बघा आज काशीराम परमबुवा नाही का कंटा पंचकृषी आज मालवण तालुका आज मालवण तालुक्यातील कंटा गावचे आमचे काशीराम बुवा मुंबईला आले आणि भजनाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य करणारा एकमेव भजनी बुवा म्हणजे स्वर्गीय काशीराम बुवा नाही का. कारण भजनामध्ये गायक सगळे करत होते पण भजनामध्ये बतावणी कशी करावी बसल्या जागेवरती काव्य कसं लिहावं हे फक्त माझ्या काशीराम बुवांकडून शिकावं एवढं मात्र नक्की सांगतो. या ठिकाणी सर्व पंचरत्न नको बुवा. आजकाल मी ह्या पंचरत्न ह्या शब्दात माझा विरोध आहे आजपासून तुमचं सांगतो. कारण पंचरत्न म्हटले की 5 जण दिले पण बुवा असे अनेक रत्न आपल्या कोकण भूमीत जन्माला आले नाही का. माझ्या आजोबा जयराम बुवा घाडीगावकर गणपत बुवा घाडी असतील आज अनेक बुवा या कोकणच्या भूमीमध्ये पण ते काय झाला पडद्याच्या मागे पण बुवा या सगळ्यांना घेऊन आपण चालूया नाही का. एवढंच सांगतो त्यांचा आदर सन्मान करून मी देखील या ठिकाणी भजन करणार बुवा. वापरल्या गावची शहा मनपूर्वक आभार मानतो. कारण वापरले म्हटलं आणि वापरण्याने पूर्वास गुरु हे एक वेगळा समीकरण आहे. त्यामुळे तुम्हाला सलाम करतो. म्हणजे खाली खर्जात लावून दाखवतात आणि वर सांगणार काय की जे का खाली लावून घेता तो वर पेऊ शकता पण मुळात पोकू गेला तर खाली कोणाचंच लागत नाही. निदान माझं पण नाही लागत तू आणतो आपल्याला लागत असतात पण प्रत्येकाने मान्य करू. प्रत्येकात स्वतःची चूक जर स्वतः समाजली गाताना म्हणून पोहाने मग स्पर्धेचा विषय करला सुरेश चांगले एक विषय चांगले स्पर्धेत त्यावेळी विषय काढला कारण नंबरावर का तिथे ते भानगड होतं. मग त्या काळात आम्ही कधी अशी भांडला नाही कारण आमचा त्यावेळी वरती गात असताना आमचा समजा की आमची चूक काय होती त्यावेळी ती चूक आपण सुधारावी. मी कधी तर प्रेक्षकाकडे मागोप पण नाही केले की माझी चूक माझी दाखवा. पण खरोखर सांगतो या ठिकाणी ह्या चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी आम्ही पुढे याच्यामध्ये मी खात्रीपूर्वक सांगतो की बरं धनगरबुवा म्हटले की ते चंद्रागाना कोण कोणाची हिंमत होती नाही. चंद्रा गाण्याची फरमाईश होती एखादा नाट्यसंगीत एखादा भक्तिगीत एखादी गजल अशोक बुवा फरमाईश आपल्या गेला. त्यामुळे त्या पद्धतीत बुवा आणखी तरुण मी बरोबर सुरेश सरकार शिष्य बुवा घडवला या ठिकाणी तुम्हाला सलाम आहे. आज तुमच्या पावलावर पाऊल ठेवून बुवा तो यशस्वी होतो आणि यशस्वी होणार एवढा मात्र नक्की धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद सुरुवात करूया.
पण श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती तुम्ही ज्या काय ऐकणार ती श्रवण भक्ती. कारण नवविधा भक्तीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती कोणती तर श्रवण भक्ती नाही का. आणि ही तुमच्या नशिबात येते म्हणून तुम्हाला सलामानी हे भजन पूजन नामस्मरण कीर्तन ही या महाराष्ट्राची शान आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर मंदिरावरचे कळस आपल्याला दिसले नसते, अंगणातील तुळस दिसली नसते नाही का. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पदस्पर्शाने कोणीतरी पावन झालेल्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो ह्याचं मोठं सार्थक आज हनुमान जयंती भावाने सांगितलं. हनुमंतांबद्दल मारुतीरायांबद्दल बुवांनी सांगितलं. पण मारुतीरायाला आपण बुवा चिरंजीवी म्हणतो नाही का, बालब्रह्मचारी. प्रत्येकाला माहिती ना बालब्रह्मचारी म्हणजे मारुतीराय. पण मारुतीराया बुवा लगीन केला माझा ना तिकीट तुम्ही माझी काढला. हा काही चुकून आपली ह्याची एक तिकीट ठेवला म्हटलं ह्याचा पण पकडतो ना. आम्ही आपले 4 जण होता 3 तिकीट काढले
ह्यांका लिहून मग ते चांगल्या अगदी स्लीपरवर झोपवलं म्हटलं हे झोपवून ठेवा म्हटलं वरती ह्यांका हलवतं की ते आपण हे पांढरे फटफटीत बघा दिसतं ते पहिलं किती गेलो तर ह्यांच्याकडे म्हटलं आता करणार काय तो फाईन स्वतः तो फाईन म्हणला ते काढून वाय जरा तुम्ही दाबून धरा आपण बालब्रह्मचारी मारुतीरायाला म्हणतो मारुतीरायाने लग्न केलं होतं कोणाशी लग्न केलं तर सूर्याची कन्या सुवर्चला कारण ज्यावेळी मारुतीराया सूर्यदेवाकडे गेले आणि 9 विद्या शिकायच्या होत्या त्यापैकी 5 विद्या सूर्यदेवाने त्या मारुतीरायाला शिकवल्या आणि पुढच्या ज्या 4 विद्या शिकायच्या होत्या त्याला एक अट होती त्या विद्या जर लग्न झालं असेल तर त्या विद्या शिकवता येतील म्हणून काय झालं त्या सूर्यदेवाची कन्या होती ती पण तपस्वी होती तिचं नाव होतं सुवर्चला सूर्यदेवाने सांगितलं मारुतीराया ही माझी मुलगी आहे ती तपस्वी आहे तिच्याबरोबर तुझं लग्न लावून देतो आणि त्यानंतर पुढील 4 ज्या विद्या आहेत त्या तुम्ही माझ्याकडून शिकून घ्या आणि तशा प्रकारे तिचं लग्न लावलं मारुतीरायाबरोबर त्या सुवर्चलेचं आणि ती सुवर्चला लग्न झाल्यानंतर पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी पुन्हा निघून गेली आणि मारुतीरायाने पुढच्या 4 विद्या अशा एकूण 9 विद्या त्या सूर्यदेवाकडून शिकून घेतल्या हे कोणतरी म्हणजे 18 ऋषींची 18 मत आहेत प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळ्या कथा आहेत पण एवढं सांगतो बुवा बाकी काय नाही बुवा मी जास्ती काय बोलले नाही पंचरत्न बुवा हा पंचरत्नांसारखा वारसा आपल्याला लाभला या ठिकाणी का आज त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण चाललं पाहिजे आपण भजन केलं पाहिजे भजन पूजन नामस्मृत आणि प्रवचन ह्या गोष्टी आपल्या या कोकण भूमीमध्ये कारण देवदेवतांचा वास ह्या कोकण भूमीत आहे तर रामेश्वर आरेश्वर गांगेश्वर कुंकेश्वर पावलादेवी नवलादेवी विठलादेवी ही सगळी मंदिरं आपल्या कोकण भूमीतच म्हणून कोकण भूमी स्वर्गाहून सुंदर अशी आपली कोकण भूमी आहे म्हणून म्हणतो हे 2 श्वास आहेत आपल्या कोकण भूमीचे एक म्हणजे भजन आणि दुसरं म्हणजे दशावतार हे जर या आपल्या कोकण भूमीत ह्या दशावतारनी भजनाचा जर आवाज नाद नाही बोलला तर कोकणी माणूस जिवंत राहू शकत नाही एवढा मात्र खात्री जाते बाकी या ठिकाणी बुवाने अतिशय सुंदर नवीन भजन यमन या रागामधून बुवा सुरुवात केला अतिशय सुंदर भजन या ठिकाणी मी पण एक छोटासा प्रयत्न करतो या ठिकाणी भजन गाण्याचा म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने आता पैसेच गावत नाही हो देवाच्या पण सांगतं बहिणी एवढं खुश होतो हा देऊया तुम्ही जमा करा ते माका देऊ अरे त्या लाडकी बहिणी योजना त्याच्यात गजर काढले त्या व्ह्यूज किती सगळं बहिणीच होतं 1500 गाव करायला त्याला बरा वाटलं नाही तर नवऱ्याच्या समोर हात पोसूनचे लागायचे काही माहेरात जाताना पण आता तसा रवला नव्हता की 1500 डायरेक्ट खिशात द्यायचे पण ते बिचारे त्याला पण नजर लागली हो आणि त्या बहिणींचे 1500 पण वाढवून घेतला नाही आता 1500-2100 त्यांना म्हणून गाजर दिलेला पण ते कधी मिळतील न मिळतील त्या ईश्वरात माहिती पण खरोखर आज बुवाने सांगितलं की ती योजना नसलो तरी चालते पण आजकालच्या पोरांका म्हणजे ज्यांची लग्न होत नाही त्यांच्यासाठी काहीतरी योजना काढा काय हा केलेला आपण केलेला पाप हा नाही का जेव्हा हा 15-20 वर्षापूर्वी जी आपण पापा केली हो तेव्हा कोणा चिडू नको हवा होता नाही कोणा चेडू नको सगळ्यांनी झिलांका जन्म घातला नाही चेडू जर दिसला तर ते का औषधीच्या पोटातच मारून टाकायची झील कशात म्हणतात लाट मारताना स्वर्गात पाणी पाठवतात तर परमेश्वरात माहिती लाट मारताना स्वर्गात पाणी पाठवतात की औषधी बाबतीत पाठवतात पण त्यावेळी जे आपण पापकर्म केलं त्याचं फळ आपण आता भोगायला लागलोय का तर 100 मुलांच्या मागे फक्त 60 मुली आहेत 40 आणि करायचं काय हे फक्त वयात लागणार का बुवा काहीतरी करू आपल्या म्हणजे आमच्यासारख्याने आता जर काय केला नाही तर पुढचं दिवस चांगले सुटले जातील म्हणून बुवा अतिशय या ठिकाणी चांगल्या कारण या भाजप नगरीमध्ये हे भजन करण्याची सुवर्ण संधी आहे
त्यामुळे ही जी उन्मत्तपणा जी वाढलेली आहे बुवा, एका चांगला गायनच चांगला भजनच ह्या काहीतरी संपू शकतं. बाकी आपण वाकडे पण घेऊन घेतात काय होणार नाही. भजनाप्रमाणे उत्तर देणार. आणि जोपर्यंत हे भजन रसिक त्या चांगल्या भजनाच्या मागे आहेत तोपर्यंत हे वाईट दिवस भजनाला कधीच येणार नाही बुवा. म्हणून सांगतो बुवा म्हणजे आज पण माझ्या माझा अभिमान मला वाटला. तर ह्या पुस्तकाच्या लिहून गेले काय ह्यांच्या घडून माझे बोलणं माहीत नव्हता. पण ते पकडत तरी माझा ह्या सावतावर विश्वास हा. तो साव ज्या दिवशी असतात त्या दिवशी वर्षून कायम करायचा. पण ह्याच पद्धतीने घेतलं गोवाकडे महेश्वर माधव होते आणि माझा एवढं विश्राम नाही त्याला तळ तळ म्हणण्यापेक्षा
मी म्हणताय जसं रोपाट कुडाळात भरवतात बुवा व ही माझी तुमच्याकडे मागणी आहे. म्हणजे ह्यांचा आणि माझा नाता तुमका माहित नाही अजून, कारण हे का मी अहो जावं किती करतो, कारण हे माझे भाऊजी तर माझी बहीण ह्यांका दिलेली आहे, त्यामुळे हे भाऊजी असल्यामुळे मी ह्यांचो चालू, पण मी चालू कसं चालू नाही पोचलेलो चालू आहे. पण बुवा तुमच्याकडे एक मागणी आहे, खरोखर भजन नुसतं भांडूप नुसतं भजनाची पंढरी होली नाही, कारण आज शिमगोत्सव जेवढं भांडूप मध्ये साजरा केलं जातं तेवढं मुंबईत काही साजरा केलं नाही. सारखं अभिमान बुवा. आम्ही पण पुढच्या वर्षी तयारी करून म्हणतो, पण पोवार म्हणतो चावता खायच्या वेळात भांडूप मध्ये तर सगळेच होतं. पण बुवा खरोखर अभिमान वाटतं, कारण शिगमोई लोक होतो गावात जाऊच्या ओढी नाही काय संकासूर बघू, पण आता लोक थांबूक लागले कारण काय भांडूप मध्ये. पण बुवा या रोंबाट कसो महोत्सव भरवलं जातं कुडाळात नेरूळमध्ये, तसं एक मोठं महोत्सव या भांडूपमध्ये हो ही माझी मागणी. आणि झालं तर अतिशय खूप मोठ्या त्याचं स्वरूप असं बुवा हे माझे शब्द लक्षात ठेवा. या ठिकाणी रूपाचा अभंग बोलत होतो. आणि बुवा काय विषय होला तू मला अंगुळाचा मी लाकडी हुसा ग. बुवाने सांगितलं की हे गाणं म्हटलं मी म्हटलं की त्या माहिती बायकोन हट्ट केला. आता आम्ही भजनं ऐकता आणि एवढे सुरात बुवा पण सुरातच मी पण सुरात आहे, एवढं ऐकून तिने का तिची आवड होती का आवडला आता बुवा खरी परिस्थिती झाली. आणि तिने मागा ना खायचं हो मला माझ्यासाठी या गाणं म्हणशाल काय हो, तर म्हटलं खायचा गो. तर तिने मागाला लावून दाखवलं त्याच्या गावडीचा ऋषी गावडीचा. तर म्हटलं बघतोय प्रयत्न करतोय, तशात तर झाला नाही. बायकोचं प्रेम जास्ती असल्यामुळे तर व्हायरल जास्ती झाला. ऐकला विषय दुसरा बाकी काय, कारण या शेवटी बुवा कलियुग हा. तुम्ही सगळ्यांका घाबरा नको, तुम्ही दुनियेत घाबरू नको. जो दुनियेत घराच्या बाहेर जो बटना काढून अगदी ताट मानेन फिरता तो घरात येऊच्या आधी वरती सगळी बंटा लावून असतं, लक्षात ठेवा. प्रत्येकाचं तुमचं तसं असतं. त्यामुळे नंतर या ठिकाणी रूपाचा अभंग घेऊया. अतिशय भारी काम झालं भाई गावा शपथ. तुम्ही सध्या आता नवीन तुमचं चालू आहे, पण आत्ता जो आवाज लागलो ना आई शपथ तो भगवंत साईनाथ तुमच्या या व्यवसायात उत्तरोत्तर भरभराट ठेवू दे आणि तुमचं व्यवसाय मोठं होऊ दे अशी त्या भगवंताच्या मी प्रार्थना करते. जरा जोरदार टाळ्या या व्यक्तीसाठी झाला पाहिजे.
की तुमका नवीन गाणी योग होईल नाही कर नवीन गाणी योग होईल तुमका नाही तर तुम्ही बुवाच नाही लक्षात बुवाने मग अशी खरोखर ही दृष्टी असावी प्रत्येक माणसाची अशा ठिकाणी आमच्या सन्मान आमचे शैलेश राणेबुवा या ठिकाणी आहेत माझे अशा या थोर व्यक्तीचा सत्कार आज या ठिकाणी झाला बरोबर मला बरं वाटलं की जणू माझ्या आईचा सत्कार या ठिकाणी केलेला असं मला वाटतं नाही का माझी बहीण सुद्धा या ठिकाणी पाठी बसलेली आहे म्हणजे जी आम्ही भजनं करतोय ती माझ्या आईने सुद्धा ऐकायला मजा नाही की आपलं लेकरू काय करता काय भाजणता बहिणीने सुद्धा ऐकल्या पाहिजे ह्या गोष्टी की माझा भाऊ कसा भजन करतोय आणि काळाची गरज आहे बुवा म्हणून सांगतो या ठिकाणी या मंडळासाठी जेवढं आहे मंडळाचं कौतुक फक्त बोलायचं तेवढं बोलतो कोण पेटावशेला भांडूमध्ये आमच्या होत नाही मग अशी एकाने फक्त बोललो काही गेले ते गेले ना त्यांचं कामच काय होता बुवा पेटवा एकदा पेटवलं नाही बुवा किती आपल्या घरात गेले त्यांना काय वाटलं घर का पेटवला नाही ते त्यांच्या लायकीचंच भजन नाही बुवा त्यांच्या कानाचा सहनच होणार नाही हो भजन ना त्या कानात त्यांचा सहन होणार नाही तिला त्या कानाची एक तयारी वेगळी झालेली आहे त्याचा पेटाव शेलाश पण एकच माणूस होतो काय बुवा प्रत्येक लक्षात ठेवा आपल्या एकदा बाळ असताना बुवा लहान बाळ ते लहान बाळाला आई कशी सजवते आणि एक ना असं तीट लावतात ते असं काळो डाळ तो कशा की बाळात दृष्ट्या लागून नये म्हणून आणि आज ताक झाला लक्षात यात काय झाला एवढा चांगला भजन चालू आहे त्या भजनात दृष्ट्या लागू नये म्हणून एक तीट फक्त लागली होती बघायची तीट करत घेईन बाकीचा काय बोलण्याचा विषय नको आणि असं कमी आमच्या भांडूपमध्ये आम्हाला कारण हे कान बुवा या भांडूपमध्ये जरी तानसेन कमी असले तरी कानसेन मात्र भरपूर आहे नाही का कारण भजन ऐकणारे हे सगळे श्रोते आहेत आमचे त्याच्यामुळे कसं बुवा मगाशी चांगला खरोखर बुवा तुम्ही एक मुद्दा मांडलात की बोधनकर बुवाला चांगली साथ मिळते भांडूपची आणि खरं आहे ही साथ मिळते ना याचा सगळे श्रेय माझ्या काशीराम परब बुवा माझ्या काशीराम परब बुवाने दिलेले संस्कार आहेत ना आमचे त्याच्यामुळे कारण बघा बुवा प्रत्येक माणसाकडे भावाभावाची नसाया भावाभावाची भावक नसाया म्हणजे त्यामुळे भावाचा ऐकून घेत नाही किंवा त्याचं नपड असतं काही लोकांना पण तसं नाही मी नेहमी बघा बुवा ह्या भजनाच्या माध्यमातून बघा जो बुवा भजनी बुवा सुरुवातीत चांगलं नावावर गेलो की पहिलं विरोध त्यांच्या वाढीसून होता बरोबर बुवा सगळ्यांनी केले म्हणजे सगळ्यांना म्हणजे कदम बुवांपासून पांचाळ बुवांपासून सगळ्यांची आख्यायिका ह्या त्यांच्या दुर्दैवता की त्यांच्या त्या वाडी लोकांच्या की एवढे महान जे भजनी बुवा होऊन गेले त्यांचा त्यांनी विरोध केला आता माझे कदम बुवा आता माझे पांचाळ बुवा आणि आता माझे पाटील बुवा होऊन असतं याचं कारण त्याचा याचं कारण ह्याचा की त्यांचा विरोध केला पण त्या विरोधात न जुमानता आज त्यांनी जे यशाच्या शिखरावर होते आज स्मारक झालं ना त्यांची कदम बुवांचं स्मारक झालं पांचाळ बुवांचं स्मारक झालं पाटील बुवांचं सुद्धा स्मारक झालंय पण ह्या सगळ्यांचे स्मारक होत आहे आमची स्मारक होती काय हो नाही होती आणि गरज होऊ नाही कारण जर ती स्मारक आमची झाली तर त्या स्मारकांका काही गोष्टी सहन करूचे लागतील कसा की आता सगळेजण भजन सम्राट झाले प्रत्येक उठलं तर भजन सम्राट त्याला सा लावता येत नाही त्याचं बोलणार नाव असतं भजन सम्राट हा तो सा लागत नाही त्याचं नाव भजन सम्राट असतात मग आमचा पण कधी कधी लोक म्हणतात भजन सम्राट भेटतो आता भांडूपमध्ये म्हणतो काय बोलायचो नाही ते काय माहिती आहे भांडूपमध्ये बोलायचं नाही पण बाहेर तेवढं बोलतो कल दोन माझे विश्वास केला परवाची भेटला माझं बक्षीसच बंद करून टाकलं काय त्याच्या हातात किंवा काय जादू हा हो नुसतं माने बक्षीस चांगला पडत होता पण नंतर सांगलं तुझा बक्षीसच बंद करतो त्यापासून तू ₹1 मागा येऊ नाही म्हणून मागा तरी घाबरायला लागतात पण सारी खुदाई एक तरफ और दोनों का भाई एक तरफ त्यामुळे मी पण काय जास्त काय बोलत नाही भजनाच्या माध्यमातून ते हास्य विनोद होणारच आहे पण बाकी काय जास्त जय देव जय देव जय जय शिवराया
त्यांनी केलेली आहे आणि आपल्या संपूर्ण भांडुपवासियांसाठी अभिमानाची गोष्ट आहे नाही का. आणि अभिमानाच्या या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी त्यांच्यासाठी एक जोरदार टाळा एकदा पुन्हा एकदा वाजल्या, या मंडळाचा उत्साह वाढला. कारण टाळी म्हणजे तुमच्या आशीर्वादाची टाळी आहे. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे हे मंडळाची वाटचाल 50 वर्ष झालेली आहे नाही का. म्हणून काय म्हणतोय, हा महोत्सव सोहळा अगदी आनंदाने या ठिकाणी साजरा होतोय आणि या आनंदाला 4 चांद लागावेत म्हणून त्यांनी सर्व वयस्कर लोकांचा, सर्व मंडळातील सदस्यांचा या ठिकाणी सत्कार केला, सत्कार सोहळा दिलेला आहे. साधी गोष्ट नाही हो. आपल्या माणसाचं आता सगळ्याची नको आहे. आपण प्रत्येक माणूस हा आपला आहे, हा आपला येणारा जाणारा प्रत्येक माणूस हा माझ्या मंडळाचा कोणतरी आहे. ही भावना, ही सद्भावना या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आहे बघा. आणि म्हणून हे मंडळ नावरूपाला आहे बघा. काय म्हणतोय, वटवृक्ष झालाय आणि वटवृक्षाची ही फुलं, ही फळं आज आम्हाला बघायला मिळाली आणि म्हणून खरोखर हा अगदी आनंद या मनाला होतोय. आणि हा सोहळा आम्ही बघतोय, हा सोहळा बघून सुद्धा या सोहळ्याचे कुठेतरी आम्ही भाग झालोय, या सोहळ्याचे कुठेतरी भाग झालोय, याचा आनंद आणखी जास्त आम्हाला नाही काय. म्हणून काय म्हणतोय बघा, हा सोहळा पाहून आनंद होतोय. असे सोहळे, असे क्षण या मंडळाने चांगले उपक्रम या ठिकाणी राबवावेत आणि असे या उपक्रमामधून, कारण बघा मंडळ चालवणं फक्त ह्या गोष्टी, एखादं शिबिर भरवायचं, एखाद्या ह्या गोष्टी भरून मंडळ नाही चालत. त्या मंडळासाठी असणारी प्रत्येकाची जी मेहनत असते, जी लगन असते, ती या यशाचं गमक असतं बघा. म्हणून काय म्हणतोय, ही संस्कृती जपली आहे. आज याच्या मंडळाच्या विचार असतं एखादं चांगलं मोठं कार्यक्रम करूया, गौतमी पाटील बोलावूया, करू शकले असते पाहिजे ना. गौतमी पाटील त्याची कुडाळात घेतली आहे, कुडाळात मोठं कार्यक्रम करून ठेवलं आहे, पण आमच्या कोकणी माणसांना काय धारून दिलं नाही. प्रत्येकाने मीच अध्यक्ष या मंडळाचा, ह्या नात्याने हे मंडळाचं जर कार्य करत राहिले तर मंडळाला आणखी अनेक वर्ष, मी तर सांगतोय 100 साजरे होते. 100 साजरे अमृत महोत्सव या मंडळाचा आम्ही जर पहिला ह्या डोळ्याने जर बघितला तर त्याच्यासारखं भाग्य नाही बघा. मग काय म्हणतोय, या ठिकाणी सन्मानचे भजनप्रेमी अमितजी सावंत या ठिकाणी आलेले आहेत. त्याचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन्मान्य अमितजी सावंत या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करतो.
बघितलं नाही यांनी, रात्र हा कधी दिवस हा बघितला नाही, प्रत्येकासाठी धावून जाणार हे मंडळ आहे बघा, नाही काय? आणि अशा मंडळांची गरज आपल्या सर्वांना आहे. म्हणून काय म्हणतोय या जाती वेगळा धावून एक मदती कशी फिकीर नाही केली त्यांनी, नाही का? त्याला फिकीर नाही आहे, विरोधकांची फिकीर नाही आहे, कोण काय बोलेल याची फिकीर नाही, तो बिंदास असतो माणूस. आणि हे बिंदास हे नाव अगदी साध्य असणारं नाव या मंडळाला आहे बघा. अजून चांगले चांगले हिरे मी सांगितलं का, दिवाकर आमचा तो दिवा कबड्डी क्षेत्रामध्ये अतिशय आमच्या उत्कर्ष क्रीडा मंडळामधून खेळणारा आमचा हिरा. आम्ही त्यावेळेला एकत्र खेळलेलो. आम्ही मगाशी त्यांनी स्टेजवर सांगा आम्ही एकमेकाला काय बोलायचं सांगितलं, आता हे सांगण्याचा हां. मग ही जी हिरे या मंडळाने आपल्याला दिले, म्हणजे या मंडळाचा फक्त ह्या गोष्टीसाठी नाही तर एक सामाजिक बांधिलकी, एखादा चांगला खेळाडू या मंडळाने आपल्या महाराष्ट्राला दिला आहे, नाही का? मुंबई उपनगरमधून खेळणारा हा आमचा खेळाडू, असे अनेक आता आमचे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. सगळ्यांची नावं या ठिकाणी घेण्यासारखी नाही, पण प्रत्येक जण मला सांगितलं की प्रत्येक जण ह्या माणसाचा, ह्या मंडळाचा अध्यक्ष म्हणून ह्या नात्याने आम्हाला काम करायचं बघा. मग काय म्हणतोय प्रत्येक कर्तव्यवान पुरुषाच्या पाठी एखादी स्त्री असते, त्याची बायको किंवा त्याची आई किंवा त्याची बहीण, तसं या मंडळाच्या पाठीशी उभे आहेत ते सर्व त्यांचे सभासद, त्यांचे कार्यकर्ते, जो जोमाने या मंडळासाठी माझं मंडळ आहे अशी भावना मला ठेवून काम करते बघा. म्हणून दृष्ट लागावी अशी त्याची ही सगळ्यांची साथ आहे, एकजूट आहे. मला भगवंताच्याने हीच मी प्रार्थना करेन की या सर्वांची एकजूट अशीच कायम टिकून ठेव बाबा, आणि अशी चांगली चांगली कामं त्यांच्या हातात घडू दे. या मंडळाला कोणाची दृष्ट लागू नये या भगवंताच्या प्रार्थना करतोय आणि या गजराची समाप्ती करतोय. धन्यवाद. घ्या याच जोमाने, याच थाटाने आणि याच भावनेने हो या भगवंताची प्रार्थना करूया. मंडळामध्ये पुढे एकदा उदंडा टाळायला हो अमृत महोत्सव इच्छा सुशीला, हो अमृत महोत्सव इच्छा सुशीला, सुवर्ण महोत्सव सोहळा, सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा होतो आनंदाने. Viva, viva, viva.
एकाने मंडळ चालत नाही, हा टीमवर्क आहे आणि सर्वांनी मिळून आम्ही हे काम केलं आहे. सर्वांनी मिळून आम्ही योगदान दिलं आहे म्हणून आज पोहोचलेलं आहे मंडळ. त्यामध्ये संचालक अशोक राणेसाहेब आहेत, मधी नित्यानंद घेऊन हे काम करत आलेले आहे आणि मला वाटतं की त्यामुळे हे मंडळ आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलं आहे. सुशील गोंडणकर मगाशी गाण्यामधून म्हणाले की खूप पुढे मंडळ जाईल, अशी साथ सगळ्यांची असेल, सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर निश्चितच हे मंडळ 100 वर्षापर्यंत एकजुटीने खांद्याला खांदा लावून काहीपेक्षा मोठे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातील. छत्रपती शिवाजी महाराजांवरती छोटंसं गीत घेतो, त्याच्यानंतर मंगल असतं म्हणूया. सद्गुरू या ठिकाणी आज 14 फेब्रुवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारत देशाची घटना संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारावरती अतिशय सुंदर गाणे आणि सुरुवातीला सांगितलं की बुवा जे गाणं म्हणतील ते म्हणणार नाही, कारण त्याच्यात तर बहिणी बुवा म्हणतात. नाहीतर काय होतं, बुवा तिला सांगितलं नाही की ज्या मी मला म्हणणार तो शेजारी म्हणतात, त्यामुळे त्याचा मजा राहत नाही आणि कार्यक्रम हे फुकट जातात लोकांचे, कारण लोकांना तरी याचे गाणं किती वेळ ऐकतील. म्हणून एक छोटासा प्रयत्न. जय वासुदेव जय वासुदेव
आता बुवा म्हणत आहे याड लागला सुरुवातीपासून आतापर्यंत चांगला वजन केलं आणि आता याड लागला
पैशाचं खेळ दाम करी काम वेड्या दाम करी काम सगळं पैशाचं खेळ आणि त्या खेळापायी आधी गोवानी आम्ही दोघं ते सांगतोय की परिस्थिती आहे म्हणून त्या विठ्ठलाला गाराला घाल्या हे विठ्ठला आता चूक यांना या म्हणून म्हणतो बघा यांनी वैदिका केले त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे शिष्य घडवले ते म्हणजे नाटक बुवा असले श्रीधर बुवा म्हणले तर भगवान बुवा लोकरे आणि त्यांनी त्यांचे शिष्य घडवले त्यांनी काय केलं प्रत्येकाकडून काही ना काही चूक होती पण ती चूक कुठेतरी आता आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो मग खरं सांगतो प्रामाणिक पूर्वी आम्ही त्या पद्धतीत बाहेर केलं पण आता ती एक भीती मनात वाटवू लागली काय तो वय आमची हे वागल्या तू एवढं पाप कर्म करतो कुकर्म करतो लोकांना मारतो लोकांना लुबाडतो ह्या तुझ्या केलेल्या पापामध्ये तुझ्या घरी जाऊन तुझ्या बायकोला विचार त्याच्यात तू भागीदार आहेस काय ते वाल्ल्या कोणी गेलो आपल्या बायको विचारू आपल्या बायकोला विचारायला वाल्ल्या कोणी घरी गेला वाल्ल्या म्हणतो अगं मी हे जे पैसे दागदागिने तुला आणून देतो ना ही अशी कर्म करतो आणि हे सगळं आणून देतो ती बायको म्हणालो माका काय संबंध नाही तुम्ही कसे पैसे आणतात माका फक्त पैसे दागिने म्हणतात त्याच्यात मी समाधानी आहे वय म्हटलं समाधी नाहीत म्हटलं ही जी माझ्या हातातला पापा घडतं त्या पापाची अर्धी वाटेकरी तू हस काय तू होशील काय तेवढ्यात ती नाही बोलली तेव्हा वाल्ल्या समजला की आपण ह्या करता होता आपल्याकडे भोग लागला त्यामुळे वाल्ल्या कोळी सुधारलो आम्ही पण सगळे भाऊ वाल्ल्याच आहोत आता आम्ही पण आता वाल्ल्या कोळीच आहोत वाल्मिक ऋषी होत असा तर माझ्याबरोबर त्याला माझा रोज तोडीत ठेवा काय वाईट आहे काय मी वाईट करतो तुमचं काय बोलतोय प्रेमान सगळ्यात चालला बक्षीस गावता तेवढं बक्षीस गावता थांब म्हटल्या थांबता हा म्हटलं आता तुझं बघूचा आता बघूचा काय नाही जर कोण 200 रुपये आणून दिला पण आता सांगत नाही कोणाकडे कामाला उठत नाही काय हे चांगले आहेत म्हणून त्या विठ्ठलाला नारायण घरी आता हे विठ्ठला आता तुझे घावणारी तुझे सगळे आता विचार म्हणून आता तरी करमायची नाही
केलं दिलं सुद्धा तुला रामाचं वरदान एक मन बोला बोला जय जय हनुमान राम भक्ति भय